सरदंज की घटना के बाद नागपुर मेडिकल कॉलेज में उपचाराधीन छात्रा दीपिका मंडावी से आदिवासी विकास मंत्री अशोक उइके ने मुलाकात की। मंत्री अशोक उइके ने दीपिका मंडावी की तबीयत के बारे में जानकारी ली और उसके स्वास्थ्य का हाल जाना। इस दौरान उन्होंने अस्पताल में चल रहे उपचार की स्थिति को लेकर भी जानकारी ली। दीपिका मंडावी का नागपुर मेडिकल कॉलेज में इलाज चल रहा है। सरपंच के बाद उसकी हालत को देखकर परिवार और परिजन चिंतित थे। मंत्री की इस मुलाकात के दौरान छात्रा के स्वास्थ्य और उपचार को लेकर जरूरी जानकारी ली गई। प्रशासन और स्वास्थ्य व्यवस्था की ओर से छात्रा को आवश्यक उपचार उपलब्ध कराया जा रहा है। दिनांक 10 तारखेला सकाळी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथे अनुदानित आश्रम शाळेमध्ये अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली। त्या घटनेमध्ये आमच्या 3 मुली मृत्युमुखी पडल्या। 3 मुलींचा उपचार सुरू आहे। यानंतर एक जीएमसी येथे भरती असलेल्या मुलीपर्यंत जाणार, तिच्याशी चर्चा करेल, नंतर सरळ गडचिरोलीला जाणार आहे। परंतु अतिशय गंभीर बाब आहे। 1992 पासून अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे आणि त्या आश्रमशाळेमध्ये तेव्हापासून तर आतापर्यंत मुलींना झोपण्यासाठी बेडची व्यवस्था नसावं याबाबत चिंता आणि चिंतन निश्चित केले गेले पाहिजे। आणि कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये सूचना दिल्या। ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून चौकशी करून अहवालाच्या माध्यमातून दोन्ही याची तुलना करून 3 महिन्याच्या आत ज्या ज्या संस्थेमध्ये सुविधेचा अभाव आहे त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल। अनुदानित आश्रमशाळा त्यांच्या बंद करण्याचा निश्चितच ज्या ठिकाणी मुलामुलींना अध्यापनासह सुविधेचा अभाव त्या निश्चित बंद करू अशा प्रकारचा निश्चय आदिवासी विकास विभागाने घेतलेला असल्यामुळे आता काय होत आहे, अनुदानित आश्रमशाळेमध्ये कुठलीही चूक झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि वार्डनला पकडल्या जाते। परंतु यावेळी धोरण ठरवणार आहे का येणाऱ्या काळामध्ये शिक्षण संस्था जी चालवतात त्या शिक्षण संचालकावर एफआयआर दाखल करण्याची येणाऱ्या काळामध्ये आम्ही नियोजन करून त्यांच्यावर दाखल करणार अशा प्रकारचं गंभीरता संचालकांनी लक्ष जर दिलं असतं, मुख्याध्यापक निवासी राहतो का नाही, अधीक्षक निवासी राहतो का नाही, ही जबाबदारी त्या संस्था चालकाची आहे। आम्ही अनुदान देतो आणि अनुदान देत असल्यामुळे जे अनुदानित आश्रमशाळा आहे त्या अनुदानित आश्रमशाळेच्या संचालकांनी पूर्ण लक्ष देऊन मुलांची सुविधा कुठली आहे नाही आहे याबाबत दखल आणि काळजी घ्यायला पाहिजे।